कहाणी शनिवारची शनिदेवाची। आटपाट नगर होतं। तिथं एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता। त्याला 3 सुना होत्या। पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे, सकाळीच जेवी। लेकी सुनासुद्धा शेतावर जाई, धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी। याप्रमाणे आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला। जाताना घरी सुनेला सांगितलं, मुली मुली, आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे पहा, थोडेसे काढ, दळून त्याच्या भाकऱ्या कर, केनी कुरडूची भाजी कर, तेरड्याचं बी वाटून ठेव। सुनेनं बरं म्हटलं। माडीवर दाणे पाहू लागली। अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले, तेवढेच तिनं दळले। त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या, केनी कुरडूची भाजी केली, तेरड्या टाकळ्याचं बी वाटलं नी सासू सासऱ्याची वाट पाहत बसली। इतक्यात तिथं शनिदेव कुष्ट्याच्या रूपानं आले आणि म्हणाले, बाई बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं आंघोळ घाल। घरात गेली, 4 तेलाचे थेंब घेतले, त्यांच्या अंगाला तेल लावलं, वाटलेलं बी लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली, भाकरी खाऊ घातली। त्याचा आत्मा थंड केला तसा कुष्ट्यानं तिला आशीर्वाद दिला। तो काय दिला, तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला। आपलं उष्ट वळचणीला खोचलं, शनिदेव अदृश्य झाले। काही वेळानं घरी सासू सासरे दीर जावा आल्या। त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली, संतोषी झाली। आपल्या घरात तर काही नव्हतं, हे असं कशानं झालं म्हणून आश्चर्य करू लागली। दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं। सगळी माणसं घेऊन शेतावर गेला। इकडे काय मौज झाली, शनिदेवांनी मागच्यासारखंच कुष्ट्याचं रूप घेतलं। ब्राह्मणाच्या घरी आली, मागच्यासारखंच मला नाहू घाल, माखू घाल म्हणून म्हणू लागले। ब्राह्मणाची सून घरी होती, ती त्यांच्याशी बोलू लागली, बाबा, आम्ही काय करावं, आमच्याजवळ काही नाही। देव म्हणाले, जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे। ब्राह्मणाची सून, माझ्याजवळ काही असले तरी नाहीसं होईल, असा त्यांनी शाप दिला नी आपण अंतर्धान पावले। ब्राह्मणाची सून माडीवर गेली, हांडी मडकी पाहू लागली, तिला काही सापडलं नाही। संध्याकाळ झाली, सासू सासरे घरी आले, सर्व तयारी पाहू लागले, तो त्यांना काहीच दिसेना। मग सुनेला राग भरले। सुनेनं झालेली हकीकत सांगितली। पुढं 3रा शनिवार आला। ब्राह्मणानं 3ऱ्या सुनेला घरी ठेवलं। जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं। आपण उठून शेतावर गेला। इकडे मागच्यासारखेच शनिदेव आले। ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणून म्हणू लागले। तिनं दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला। देवांनी तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले। पुढं काय झालं, काही वेळानं सासू सासरे घरी आले, जेवणाची तयारी पाहू लागले, तो तिथं काही दिसेना। मग त्यांनी सुनेला विचारलं, मागच्यासारखीच हकीकत ऐकली। सगळ्यांना उपवास पडला, मनात फार खिन्न झाले। पुढं 4था शनिवार आला। ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं, पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला। इकडे शनिदेवानं काय केलं, गलित कुष्ट्याचं रूप धरलं। ब्राह्मणाच्या घरी आला, सुनेला म्हणू लागला, बाई बाई, माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव। तिनं बरं म्हटलं, अंगाला तेल लावलं, ऊन पाण्यानं आंघोळ घातली, भाजी भाकर खायला दिली। त्याचा आत्मा थंड झाला। तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला। तो काय दिला, असा तुझाही आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला। आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला। पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली, हांडी मडकी पाहू लागली, डाळदाणा दृष्टीस पडला, तो काढला। तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्याची वाट पाहत बसली। इतक्यात सासू सासरा तिथं आले। सुनेला विचारू लागले, मुली मुली, आज तू काय केलं आहेस? सुनेनं सांगितलं, सगळी तयारी आहे, न्हायला तेल आहे, टाकळ्याची चोखणी आहे, आंघोळीला ऊन पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकरी आहे, तोंडी लावायला केनी कुरडूची भाजी आहे। सासू सासऱ्यांना आनंद झाला। आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं। तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली, दिलेला आशीर्वाद सांगितला।
सासू सासऱ्यांना आनंद झाला. इतक्यात काय चमत्कार झाला. सासऱ्यांची दृष्टी वळचणीकडे गेली. तिथं काही खोचलेलं दृष्टीस पडलं. त्यांनी ते सोडून पाहिलं. तो पत्रावळीवर हिरे मोती दृष्टीस पडले. सुनेला दाखवले. याच पत्रावळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं. सासरा म्हणाला, देवानं मुलीला दर्शन दिलं. पुढं दुसऱ्या सुनांना हकीकत विचारली. त्यांनी 2 वेळा आला होता म्हणून सांगितलं. आम्ही त्याला काही दिलं नाही. त्याचा त्याला राग आला. नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यात दाणे नाहीसे झाले म्हणून 2 शनिवार आपणाला उपवास पडला. पुढं सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली. मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागली. जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.